नमस्कार. स्वागत आहे गोंधळच्या अजून एका पॉडकास्टमध्ये. मी छत्रपती राजा शिवाजी विद्यालय IAS दादर. आणि नमस्कार, मी KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परेल. आता तुम्ही विचारत असाल हे काय चालू आहे? आत्ताच एक नवीन चित्रपट प्रदर्शित झालाय. क्रांतिज्योत विद्यालय मराठी माध्यम आणि आम्ही दोघांनी तो बघायचा असं ठरवलेलं. ॲज युजुअल रिव्ह्यू तर नाहीये. आम्हाला त्या मूव्हीला बघून तो मूव्ही बघितल्यानंतर क्षमा करा, तो मूव्ही बघितल्यानंतर आम्हाला काय वाटतंय त्या मूव्हीबद्दल आणि आमच्या शाळेच्या आठवणी कशा आणि काय काय जागृत झाल्यात हे बोलण्यासाठी आज आम्ही इथे बसलोय. तर सुरू करूया आणि जाऊया गप्पांच्या देशी. शाळेंच्या आठवणीत. शाळेंच्या आठवणीत. मित्रा, मूव्ही बघितला, कसा वाटला? मी कमीत कमी आता 10वी आपली म्हणजे माझी स्पेसिफिकली 10वी आपल्यात फार वयामध्ये अंतर आहे. पण माझी 10वी मी 2009-2010 मध्ये 10th पास आउट झालोय. बरोबर. आणि म्हणजे लिटरली मी त्या काळामध्ये गेलो. त्यांनी खरंच एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एवढं मस्त वाटलं खरंच मूव्ही बघताना. हं. म्हणजे मी खरंच माझ्या इव्हन असं नाही की 10वी पण शाळेतल्या आधीपासून लहान असल्यापासूनच्या सगळ्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या. ते टचवूड माझे मित्र अजून शाळेतले आहेत सगळे एकत्र अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आम्ही फिरतो, जातो सगळीकडे. आणि खरंच छान मूव्ही आहे म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. एक मागचा बेंच, ते फळा सगळ्या गोष्टी कॅप्चर केल्यात त्यांनी त्याच्यात. कसं असतं, की प्रत्येक मूव्हीबद्दल ना आपली 2 मतं असतात. ठीक आहे. स्पेशली जेव्हा आपण थिएटरमध्ये बघतो तेव्हाची गोष्ट आहे. आणि नंतर मग जेव्हा आपण घरी येतो, त्या मूव्हीबद्दल विचार करतो आणि सगळे सीन आठवण्याचा प्रयत्न करतो आणि अजून त्याबद्दल चर्चा करतो एकमेकांशी आणि मग तो एक आपण जे "अरे हां, हे तर माझ्या लक्षात आलं नव्हतं" वगैरे करून वगैरे जे काही किंवा आठवणी रिलेट करत होते. इन जनरल जेव्हा मी मूव्ही बघत होतो, तेव्हा मला ऑब्व्हियसली आठवत होते. बऱ्याच गोष्टी आठवत होत्या मला माझ्या शाळेतल्या. पण तो मूव्ही म्हणून बघताना सुद्धा मला तो बराच चांगला वाटला. कारण फ्रँकली स्पीकिंग आजकाल सिद्धार्थ चांदेकरचे बरेच मूव्ही मी बघितलेत अप्रतिम, हल्लीच. अप्रतिम म्हणजे मूव्हीज पण आणि सीरीज पण. त्या मुलाचं म्हणजे एक चॉईस म्हणूया, ते तर चांगलं आहेच स्क्रिप्टचं. म्हणजे मी श्रीदेवी प्रसन्नबद्दलही म्हणेन, की चांगलाच होता तो मूव्ही. ठीक आहे. पण एकंदरीत त्याचा स्क्रीन समोरचा वावर, त्याची आता तो झिम्मामध्येही फ्लर्ट करतोय, तो इथेही फ्लर्ट करतोय. ठीक आहे. पण त्याची जी एकदम ईज आहे ना त्याच्यामधली किंवा एक पुणेरी इन्सल्ट टाकण्याचा मध्ये-मध्येचा जो आहे ना त्याचा जो चार्म आहे, तो मला फार आवडला मूव्हीमध्ये. आणि नो डाउट हे मेन कलाकार होते तिघं. अमय वाघ आणि मोस्टली सेन आपली प्राजक्ता प्राजक्ता कोळी. कोळी. बाय द वे ती मोस्टली सेन जेव्हा लावायची ना, मला आधी वाटायचं मोस्टली साने लावते. टिपिकल मराठी माइंड मोस्टली साने. मग मोस्टली नसते तेव्हा काय असतं नाही नॉर्मली? पण तिने पण ॲक्चुअली फार हो, हो. अप्रतिम रोल केलाय. हो. म्हणजे मराठी मूव्हीजमध्ये आय थिंक सो तिचं फर्स्ट असावं कदाचित, हो, की नाही, आधी नाही. आली आहे फर्स्टच ती. आहे. मराठी मूव्हीवर तिचा फर्स्ट आहे. पण कारण आय थिंक प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक सीरीज हिंदी सीरीज आणि मूव्हीजमध्ये ती लग्न ठरलेली बहीण नाही पण रोल करते ती. डिसमॅचमध्ये आय थिंक सो ती लीड रोल हां, मिसमॅच एक म्हणजे आता बघ ना, मोस्टली सेनचा वरुण धवन बरोबर तो एक मूव्ही आलेला कियारा अडवाणी, वरुण धवन वगैरे. तर त्याच्यात पण ती लग्न ठरलेली, तिचं लग्न होतं अशी मुलगी ओके. आहे आणि आता कुठेतरी एक हॉरर सीरीज पण आली आहे तिची आता रिसेंटली. ती हॉरर सीरीज चांगली होती, पण मराठीमधला असा मूव्ही आहे ज्याच्यामध्ये तिला फार चांगली संधी मिळाली आहे तिचं ॲक्टिंग शोकेस करण्याची आणि तिने तिच्या एक ओव्हरऑल तिचं जे हे आहे ना, वलय किंवा हं. तिचं जे ऑरा आहे, त्याप्रमाणे तिने तो ॲक्चुअली चांगला केलाय हो, हो. रोल 100% फार म्हणजे. पण मला ह्या मूव्हीमध्ये कौतुक करायचं आहे ना, ते ॲक्चुअली अमय वाघचं. कडक म्हणजे त्याने हे जो काय म्हणतात त्याला कुठचा आहे तो? आगरी. आगरी. आगरी रोल केलाय त्याने म्हणजे लँग्वेज जे त्याने ते कॅरेक्टर बघायचं पकडलंय आहे ना ते. त्याने खरंच म्हणजे सुपर्ब इव्हन त्याचे डायलॉग डिलिव्हरीज पण किंवा एक त्याने मोटिव्हेशनल स्पीच दिलंय तू बोल मध्ये. ना जरा, तू बोल ना. नाही मला नाही येत आगरी. का रे बालक? मारतील यार. मारू ना. इट्स जस्ट फन आणि नाही पण खरंच म्हणजे जोक्स अपार्ट पण त्याने हां. म्हणजे मला मूव्हीमध्ये बघशील तर सगळ्यात बेस्ट रोल ज्याने प्ले केला तर हो. आय विल से की अमेय वाघ. हो आणि कारण ह्या मूव्हीमध्ये सचिन खेडेकर सरांसारखा एक दिग्गज ॲक्टर आहे ऑलरेडी. पण आता
मी म्हणतो की हेमंत डोमेच्या आधीच्या पिक्चरमध्येही सिद्धार्थ चांदेकर, क्षितिज जोग आणि अमेय वाघ होते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा फार चांगले-चांगले ॲक्टर्स होते. हं. आता मी नावं विसरतो त्यामुळे मला सांगता येणार नाही. पण शिऱ्याचे वडील गंगाधर पंतमध्ये गंगाधर दामोदर पंतमध्ये त्यांनी जे शिऱ्याचे वडिलांचा रोल हं, केलेला, हं, ते हं, हं. नेपथ्य पण करतात. तर ते जे त्यांच्या वडिलांचा रोल त्यांनी केलेला त्या मूव्हीमध्ये. तर हे सगळे हेवी ड्युटी कलाकार त्या ह्याच्यात होते. पण त्याच्यात सुद्धा अमय वाघची ॲक्टिंग, त्याची तळमळ, त्याची तकतक कळते. ह्या मूव्हीमध्ये सुद्धा जेव्हा तो एखादा पॉइंट पुढे टाकतोय, या मूव्ही म्हणजे त्याला जे बोलायचंय, जेव्हा तो बोलतोय, त्याच्या बायकोसमोरही त्याची हं. चकमक कळतेय. त्याचं जिकडे चालत नाहीये तिकडेही कळतंय. तर मला असं वाटतंय, की फार तो ना असं आपण त्याला फार असं म्हणजे हां, हा तर ठीक आहे, करतो साईड चांगलं करून वगैरे ठेवलंय हां. तेवढं. पण मला असं वाटतं, की तो फार चांगला म्हणजे खूप पैलू असलेला अभिनेता आहे. मी ह्या मूव्हीमध्ये पण त्याचे किती म्हणजे प्रत्येकाबरोबरचे रिलेशन्स ॲक्चुअली बघशील तर त्या सरांबरोबरचे रिलेशन्स हं. त्यांच्या ते फार तिकडे त्याचे लँग्वेज तिकडे त्याची एक वेगळी आहे. इव्हन हां, त्याच्या फ्रेंड्स बरोबर जेव्हा हे हां, दोघं जण एकत्र आहेत, तिकडे हां. त्याची लँग्वेज वेगळी आहे. अँड व्हेन इट कम्स टू हिज वाईफ तेव्हा त्याचा एक टोन वेगळा आहे. हो. म्हणजे त्याने सगळ्या प्रकारचे हे म्हणजे सगळं कॅप्चर केलेलं आहेत गोष्टी. बायकोबरोबर आणि त्या सगळ्यात बेडमध्येचा मुलगा. एक नंबर आहे काय. जो पण त्यांनी कास्ट केलाय तो खरंच. बाबू यार तो पण. आय डोंट नो त्याचं नाव नव्हतं कास्टच्या कुठे आय-डी-बी-एम हं. वरती वगैरे. पण जो पण तू आहेस बाळा, फार छान काम केलंयस. आता बाकीच्या कास्टबद्दल आपण बोलूया. हुशार विद्यार्थी वगैरे आता चिरपुटकर आले आपले साहेब आणि कादंबरी मॅम आल्या. पण बेसिकली त्यांचे रोल कसं होतं माहिती आहे, ते असे आपण टाकतो ना, थोडंसं असं वरनं चवीला असं चाट मसाला, पण त्याच्याने असं तो मसालावाला डायलॉग हां, बेसिकली. बेसिकली त्याने असं येतं ते असं. आणि अजून ते हुशार विद्यार्थी म्हणून ज्याचं सारखं-सारखं पाणउतारा करत असतो, अमय वाघ. त्यांचंही काम फार छान आहे. आणि आता सगळ्यांबद्दल बोललोच आता. उदय सबनीस पण होते, ज्यांची ती गाडी दाखवली आहे, ज्याच्यावरती हे सगळे खायला जातात. आणि मग हुशार विद्यार्थी जो ॲक्चुअली या सगळ्यांना हिट करून ठेवतोय, सांभाळून ठेवतोय. अ, तर त्यांचं सुद्धा काम एवढं छान आहे. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच मूव्हीजमधनं, मराठी मूव्हीजमधनं काम केलं. अगेन धिस इज जे आता म्हणतो ना, की आपण हे सगळं हा क्रूच आहे हं. ह्याचा, हेमंत ढोमेचा. तर हेमंत ढोमेचं पण रायटिंग चांगलं आहे ह्या मूव्हीमध्ये. अच्छा, पण बाकीच्या मूव्हीजमध्ये जरा जास्त बेटर होतं असं बेटर मला होतं. वाटतंय, की ह्या मूव्हीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत, मी येईन आता त्याच्यावर. पण आता मला ॲक्चुअली ना थोडा विषय आपण सगळ्या कास्टबद्दल बोललोच आणि बेसिक गोष्ट थोडी वरवरनं आपण हे केली आहे. गोष्ट नाही म्हणता येणार, पण कास्टबद्दल हं. थोडंसं बोललोय आपण. मला ॲक्चुअली तुला विचारायचं आहे, की तुझी एखादी अशी आठवण आहे का, की जी तुला स्पेसिफिकली आठवली हा मूव्ही बघताना? शाळेतल्या आठवणी विचारशील तर म्हणजे बघ, मी हुशार विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीमध्ये अरे! अरे एक ही जोक कितनी बार सुनाओ दे बबुआ. कारण नाही मी पहिल्या आणि दुसऱ्या बेंचवरचा बसणाऱ्यातला होतो. ठीक आहे. त्याच्यामुळे असं आणि चित्रकला आणि शाळा आमची म्हणजे शिरोडकर. हां. शिरोडकर हे नाव म्हणजे एक सांस्कृतिक पटांगण म्हणशील किंवा सांस्कृतिक हो, मंच हो, म्हणशील तर ते आहे. हो. परेल लाल. माझं जुनं घर आहे ना, हं. ते शिरोडकरच्या जस्ट समोर होतं. त्यामुळे मला व्यवस्थित माहिती आहे तुझी शाळा. छान. आणि त्यातली राहुटी. हो, रावटी. म्हणजे त्या आठवणी आहेत ना, राहुटी म्हण किंवा हं. हस्तलिखित म्हण, हे विसरण्यासारखं नाहीये रे. म्हणजे हो, हो. फार म्हणजे आमचे जवळ-जवळ 1-1, 2-2 महिने अभ्यास सोडून ह्या गोष्टींमध्ये जायचो. खरंच म्हणजे ही पण त्याच्यामुळे खरंच आमचा बाकीचा बेस म्हणजे म्हणजे हं. हेच ड्रॉइंग म्हण सगळ्या गोष्टींचा एवढा बेस स्ट्राँग झाला ना शाळेत असल्यापासूनचा, हां. जे आता आपल्याला डिझायनिंगमध्ये आणि फायद्याचा होतायत. म्हणजे अरे त्यावेळेला नाही कामाला वाटत येतं. होतं, पण आता त्या गोष्टी ॲक्चुअली फायद्याच्या होतायत. हो, हो, हो. तुझं शाळेबद्दलचं काय असं आठवण किंवा एखादी असा प्रसंग? तू तर मला माहिती आहे तुझं बॅकग्राऊंड कसं आहे. आणि आय-ए-एस. आय-ए-एस नाही, राजा शिवाजी विद्यालय. छत्रपती राजा शिवाजी विद्यालयाचा आहे मी. फार रेप्युटेड शाळा आहे. फार सभ्य मुलांची शाळा आहे. अरे, माझ्या आठवणींवरती असं एक पुस्तक निघेल एवढं सगळं आहे रे. म्हणजे मधल्या सुट्टीतले टपऱ्या वाजवण्यापासनं गाणी जोरजोरात गाण्यापर्यंत आणि म्हणजे खूप काय-काय केलंय. थँकफुली मी मारामाऱ्यांमध्ये नव्हतो. ठीक आहे. होतात. सगळ्या शाळेत होतात. कोणी डिनाय करू शकत मी नाही. होतो. मी नव्हतो.
अ, एखाद दुसरी कधी झाली असेल लहानपणी पेन्सिल रबरवरनं वगैरे, तर तसं फार खेळलोय खूप. दुसऱ्या मधल्या सुट्टीमध्ये जे आपले छोटे प्लास्टिक बॉल असतात त्याच्याने फुटबॉल वगैरे खेळण्यापर्यंत खूप, खूप पराक्रम केलेत शाळेत. असं एखादी आठवण म्हणायची झाली तर मला तुला एखादी आठवण अशी ना आठवून सांगणं कठीण आहे. कारण मी चालू केलं ना बोलायला पहिल्या आठवणीपासनं म्हणजे पहिल्या दिवशी मी मार खाल्लाय शाळेत बाईंचा पहिल्या दिवशी. ठीक आहे. आणि एवढी अचीव्हमेंट आहे ना माझी मार खाण्याची, की ती आई आमच्या ज्या बाई होत्या, त्या तुमच्या सोनपरीमधल्या फ्रुटीच्या आई आहेत. ठीक आहे. त्या बाई आम्हाला शिकवायला होत्या. मी ट्रान्सफर स्टुडंट होतो. दुसरीत असताना आलेलो इकडे आणि पहिल्याच दिवशी मी मार खाल्लेला कारण मी फळ्यावरचं सगळं लिहून घेतलं नव्हतं. आणि चांगलाच मार खाल्लेला. माझी आई येऊन मला नंतर परत बाईंना परत सांगते, हेगडे बाईंना, "नाही, नाही बरोबर केलंत. परत चुकलं तर परत मारा." आणि मी असा दोघांकडे बघ नको ना. हां. आणि म्हणजे इट वॉज आता मी ते असं फनी म्हणतोय वगैरे आणि तेव्हा असं शाळेत जाणं आणि शाळेतनं येणं इट वॉज व्हेरी फन अँड टू बी ऑनेस्ट काही असं छान वाटायचं. फार मला असं अजूनही वाटतं, की अजूनही आपण जरी शाळेत असतो तर फार बरं झालं असतं. हो यार. हे फार मजा होती रे ती हो दिवस यार. फार धमाल होती. हो. आणि ते आज मूव्हीमध्ये पण दिसलेत सगळ्यांचे म्हणजे जेव्हा प्रत्येक जण शाळेत जातोय म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात ते दिसून येतंय असं आहे. हो. त्यांनी त्या खरंच छान कॅप्चर केल्यात गोष्टी. हो. खरंच फार ॲक्चुअली फार छान कॅप्चर केल्यात. आय 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 वुड लाइक टू से की हेमंत सरांना ना ते ज्या भावना आहेत ना, हं. ह्युमन इमोशन्स वगैरे आहेत ना, ते असं जास्त अग्रेसिव्ह न करता किंवा जास्त असं फार असं टोचेल असं न दाखवता पण त्यांना ते दाखवता येतात. पण गरज पडली जर, तर ते सुद्धा करू शकतात. हे म्हणजे आपण बघितलं त्यांच्या मूव्हीजमधनं. इट वॉज व्हेरी लाइक एव्हिडंट. आणि त्यांनी ज्या मराठी मुलांना ज्या प्रॉब्लेम्स येतात ना, हं. त्यांच्या मीडियममधनं बाहेर पडल्यानंतर, त्यांच्या माध्यमातनं बाहेर पडल्यानंतर, ते दाखवायचा फार छान प्रयत्न केलाय. ॲक्चुअली ऑलमोस्ट सगळं कॅप्चर केलंय. कारण मी पण सेमी इंग्लिशमध्ये होतो. हां, म्हणजे पहिली बॅच आमची शाळेतली हां. सेमी इंग्लिशची. तर त्याच्यात ते सीन्स म्हणूनच तुमच्या शाळेला सेंट शिरोडकर असं म्हणतात. सेंट शिरोडकर शाळा. लिटरली आमची पहिली बॅच जी हाल्फ पॅन्टवरून फुल पॅन्टवरती आली आहे. हो, हो, हो. चप्पलवरून शूजवरती आली आहे. हे मी बघितलंय. आणि 7वी ला गेल्यावरती पहिली बॅच होती जी आमची सेमी इंग्लिशला ट्रान्सफर झाली. तर त्यांनी तो मूव्हीमध्ये एक पॉइंटला कॅप्चर केली आहे ती गोष्ट. हां, हां, जेव्हा ते अगेन्स्ट असतात, की शाळा वाचवायला इनिशियली दाखवलं हां, त्यावेळेला, हां. की जेव्हा मी 11वी-12वी ला गेलो, मी रुईयामध्येच होतो. तर रुईया पण एक सॉर्ट ऑफ मराठी कॉलेजच आहे. हो, हो, पण हो. तरी पण जे इंग्लिश बोलताना तिकडे बाकीचे जे सराउंडेडमध्ये जे फ्रेंड्स होते किंवा हां, मुलं होती, जे इंग्लिश मीडियममधले होते, हां. त्यांच्यासाठी इट वॉज अ पीस ऑफ केक. इझिली त्यांच्या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण सायन्स, केमिस्ट्री जेव्हा हो, इंग्लिशमध्ये येते नाही म्हणजे कळतच नव्हतं. पहिले 6-7 महिने असे गेलेत ना, हो. की आणि हे पण डिटेल त्यांनी कॅप्चर केलंय मूव्हीमध्ये. ॲक्चुअली म्हणजे केलंय. छान मराठी केलंय एका आणि मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना किती इश्यू असतात हां. आणि आपण म्हणजे आता त्याच्यावरती सोल्युशन ईझी आहे, की आपण मराठी शाळेत आहोत. पण आपण तिकडे इंग्लिशचा दर्जा थोडा वाढवायला पाहिजे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. ते जर इंग्लिश झालं ना मीडियममध्ये न जाता हां. इंग्लिशचा दर्जा जो आपल्या शाळेत शिकवतो आणि असं पण नाही, उलट प्राजक्ता कोळीने पण तो एक डायलॉग तिकडे घेतलाय, हं, की बाहेर जेव्हा आपण युजुअली जातो, जेव्हा इंग्लिश ग्रामरची गोष्ट येते, हं. रादर दॅन गोइंग टू अ कॉन्व्हेंट स्कूल गाय, लोकं मराठी मीडियमच्या मुलांकडे जास्त येतात कारण त्यांचं इंग्लिश ग्रॅमॅटिकली फार करेक्ट हो. असतं. हा ते एक पण पण फॅक्टर आहे. आपल्या मुलांना म्हण किंवा मुलींना म्हण ना, एक मुळात आहे ना, बोलायचा कॉन्फिडन्स नाहीये. मग ते मराठीत असून दे किंवा इंग्रजीमध्ये असून दे. मुद्दा हा नाहीये मराठी किंवा इंग्लिश. ठीक आहे. मला हे हे माझं मत आहे. हे मूव्हीचं मत मी नाही म्हणत आहे. ठीक आहे. आता ह्या मूव्हीमुळे हा टॉपिक आपण कव्हर करतोय म्हणून मी हे सांगतो, की आपल्या लोकांना ना बोलण्याचा फार इश्यू आहे. नाही, नो डाउट आपल्यातली फार चांगली लोकही आहेत. आजकाल मराठी ॲक्टर्स ज्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे, ते फार प्रगती करतायत, फार पुढे येतात. ह्या मूव्हीतले सगळे ॲक्टर्स घ्या किंवा आता भाडीपं मधले सगळे ॲक्टर्स म्हण, ते ते कुठे-कुठे चालले आहेत. आता आपला आवडता जितू दादा, हं. जितेंद्र जोशी. तो बघ ना हिंदीमध्ये किती चांगली-चांगली कामं करतोय. तो महाराष्ट्रीयन नाहीये. तो महाराष्ट्रीयन नाहीये. नाही. ठीक आहे. पण तो मराठी एवढं छान बोलतो, की मराठी लोकं लाजतायत. तो हिंदी छान म्हणतो, तो इंग्रजी छान म्हणतो. त्याच्या कविता एवढ्या सुंदर आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रात कमी नाहीये कशाची. ठीक आहे. पण तो जो कॉन्फिडन्स असतो ना बोलायचा, की कोणाशीही जाऊन बोलायला, की
आपण लाजण्यातच फुकट चाललोय. इव्हन परेश रावलचा एक इंटरव्ह्यू मध्ये बघितलं, हो, रील हो. वरती आलेला. टॉप वरती आलेला त्यांचा. आणि म्हणजे त्याने सांगितलं, की मराठी मूव्हीज आणि मराठी जनरल सिनेमा स्टेज स्टेज हां, स्टेज मराठी स्टेज. तो कायच्या काय पुढे आहे. म्हणजे प्रशांत दामले, प्रशांत दामले सर. ते मुद्दा भरकटतात त्यांचं कंटेंट. नाही पण खरंच म्हणजे ऍक्च्युली मराठी शाळा ह्या वाचवल्या पाहिजेत हो, हो, हो. आता. हो. आणि म्हणजे मला खरंच गर्व आहे त्या बाबतीत मध्ये, की आपण हो. मराठी शाळेत शिकलोय. हो, थोडा आणि वेळ लागला. पण आज बघ ना इंग्लिशमध्ये आपलं कुठे काही अडतंय, ना बाकी जगात कुठे काही अडतंय. आपण जाऊन बोलू शकतोय लोकांशी कॉन्फिडेंटली. आता इथे बसून आपण एक पॉडकास्ट बनवलंय. राईट. सक्सेसफुल, अनसक्सेसफुल नंतरची गोष्ट पण आपण ती हिंमत केली. आपण लोकांसमोर आलोय. आज नाही, नाही म्हणता एक 100च्या वर फॉलोवर्स आहेत. वाढवा यार प्लीज. पण आहेत तेवढी लोकं जरी बघतायत जर डेली म्हणजे जेव्हा कधी हा एपिसोड येतोय, तर ते जे कॉन्फिडन्स आहे बोलायचं, नाही, नाही म्हणता ते घराघरांवरती पण डिपेंड करतं, की घरातनं केवढं तुम्हाला हम्म. पाठबळ मिळतंय. पण शाळा माझ्या मते ही जास्त चांगलं करू शकते. कारण शाळेत ते जे आपली स्किल्स असतात ना, ते असं तासून, सलाखून असं ना ते चांगले करण्याची ना ती जी वेळ असते, ती जी एक म्हणतो ना आपण, की ती संधी जी असते, ती शाळांकडे जास्त असते. आणि आहेत की म्हणजे आप आमच्या शाळेमधले किती ॲक्टर्स आहेत जे आता फेमस हो. आहेत. तुमच्या शाळेत म्हणजे आय-ए-एस इज अ ह्यूज थिंग. हं. ॲक्चुअली तिकडचे किती लोकं आहेत जे खूप नॉट ओन्ली ॲक्टर्स, बाकीच्या फील्ड्समध्ये पण भरपूर लोकं आहेत जे एवढे. आणि त्याच्यामुळे त्यांना मराठी शिकल्यामुळे त्यांना कधी काही प्रॉब्लेम आलेला, मला तरी बघ इनिशियली येतो, चल ठीक आहे लँग्वेज बॅरियर येतं किंवा हो. आणि तू जसं म्हणालास की बोलायचा आपल्याला प्रॉब्लेम होतो, हं. कॉन्फिडन्स तेवढा नसतो. हो, कारण जसं तू मगाशी म्हणालास ना, की तू सुद्धा जेव्हा रुईयामध्ये गेलास आणि तुला असं झालं, की अरे हे इंग्लिशमध्ये पटपट हं, बोलतायत आणि मला यातला अर्थच कळत नाहीये. केमिस्ट्री लॅब आणि बायोलॉजी लॅबमध्ये मी जेव्हा गेलो, मी खालचाच आहे हं, बेसिकली, ठीक आहे. मी जेव्हा केमिस्ट्री लॅब आणि बायोलॉजी लॅबमध्ये गेलो, आता आपल्याला शिकवलंय चंचुपात्र, हं. प्रयोग नलिका, ठीक आहे, प्रयोग नळी आणि मग आपण चिमटे वापरतो. मोठा चिमटा, छोटा चिमटा, ठीक आहे आणि जसं मी म्हटलं, आता चंचू पात्र, बीकर, प्रयोगनळी, टेस्ट ट्यूब आणि हे जे एलिमेंट्स पण आहेत, पिरियॉडिक टेबलवरचे एलिमेंट्स, त्याला आपल्याला मराठीत शिकवतात ते सगळं. आता हे ऑब्व्हियसली ते इंग्लिश हे पण देतात, हं, Na वगैरे असं पण. आता सोडियम बायकार्बोनेट, आता त्या बायचा अर्थ काय? हं, बायकार्बोनेट आपण हं, म्हणतो ना, आता हे सगळे जे अर्थ आहेत, जे इंग्लिशमध्ये ह्या लोकांना माहिती आहेत ऑलरेडी. कारण का त्यांचं 7वी, 8वी, 9वीचं शिक्षण हं, इंग्लिशमध्ये हं, हं. व्यवस्थित झालेलं आहे. आपण जेव्हा डायरेक्ट 11वीत जातो कॉलेजमध्ये, आपल्याला सगळं बाउन्सर जातं आणि जोपर्यंत आपल्याला ते कळतंय, तोपर्यंत आपण अर्ध्या वर्षाने चालेला असतो. मग आपल्या गटांगळ्या होतात 11वीत. ते माय सुट्टे ग्राइंड करत मागे फिरतो आपण, "अरे हे समजव, ते समजव." नाही आणि आपलं कॉन्फिडन्स लेव्हल फार डाऊन होऊन जाते रे. हो. फार, फार डाऊन होऊन जाते. आणि तिकडच ते मागे पडायला सुरुवात होते. तिकडनंच लोकं, "अरे हे हसतायत." नाही हे पण टचवूड रचनामध्ये आपण दोघं जण एकत्र होतो. हो. तिकडचा क्राउड बघशील तर तिकडे पण सगळे एक वेगळ्या टाइपची म्हणजे क्राउड जो होता आपल्या हो. सराउंडिंगचा जो आपल्या शाळेपेक्षा फार वेगळा होता. हो, हो. पण तिकडे एक चांगल्या गोष्ट झाली, की तिकडे रादर दॅन लँग्वेज आपलं ड्रॉइंग्स म्हण किंवा त्या जास्त गोष्टींमध्ये जास्त भर होता आणि व्हिच हेल्प्ड अस टू ॲक्चुअली म्हणजे पुढे येण्यामध्ये त्या गोष्टींनी आपल्याला मदत केली. बट फ्रेंड्स पण असे मिळाले, की ज्यांनी आपल्याला ह्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये असं कोणी खूप हेल्प दुजाभाव दिला केली. नाही. खूप हेल्प केली. कारण सगळे एकाच बोटीत होते रे. हं. सगळ्यांचीच बोट बुडत होती. म्हणजे मी तुझ्या बोटमध्ये होल केलं असतं, तर तोपर्यंत माझ्या बोटमध्ये पाणीच शिरलं असतं ना. शीट शीट्स भिजले असते आपले. सीट दिसते. अरे यार ट्रॉमा. तर जीटी टेबलबद्दल नको बोलूया आपण. आज हा तो कमिंग वेगळा बॅक टू एपिसोड द घेऊ त्याला. कमिंग बॅक टू द कमिंग बॅक टॉपिक. टू द टॉपिक, मूव्हीचा टॉपिक. मराठी शाळेबद्दल ह्या तुम्ही जाऊन बघा हा मूव्ही. त्यांनी जे मुद्दे मांडलेत ना, ते बरोबर आहेत. चुकीचे नाहीयेत. पण मला थोडं ॲड करावं असं वाटेल, की मराठी मुलांना ना एक तुम्ही करियर गाईडन्स तर सगळीकडेच देता. प्रत्येक शाळा देते. हं, पण मला असं वाटतं ना, की त्यांचं जे कम्युनिकेशन स्किल आहे ना, ते सुधारण्यासाठी एक वेगळे क्लासेस घेतले पाहिजेत. इंग्लिशसाठी चं जे स्टँडर्ड आहे मराठी मीडियममधलं, मराठी माध्यमातलं जे इंग्लिशसाठीचं जे स्टँडर्ड आहे ना, ते खूप उंचावलं पाहिजे. तिकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण जगात बाहेर पडल्यानंतर तीच लँग्वेज चालते आहे सध्या. मी मराठीसाठी फार काय म्हणतात त्याला, उत्साही आहे. माझं मराठी एकदम उच्च कोटीचं नसलं तरी बऱ्यापैकी बरं आहे आणि मला माझ्या भाषेवर प्रेम आहे. मला त्या भाषेत सगळ्यात जास्त समजतं, समजून येतं. पण बाहेर गेल्यानंतर मला
इंग्रजीला पर्याय नाहीये. तेच जर माझं शाळेत चांगलं झालं असतं, तर आज माझं कदाचित करिअर थोडं जास्त असतं. एक ओव्हरऑल रेस म्हणाल तर मला आता ह्या क्षणाला येऊन असं नाही वाटत आहे, की आता कुठे फरक पडतोय. हं. पण जे पहिलं एक पुश स्टार्ट असतं, की जिकडे चांगले सॅलरीचा जॉब गरजेचा असतो. तिकडे तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करावा लागतो. तिकडे तुम्हाला पर्सनॅलिटी लागते बोलताना. तेव्हा जर मला इंग्लिश येत असतं आणि त्या कॉन्फिडन्सने मी बसलो असतो, तर तो एक जॉबचा एक वेगळा डायरेक्शन झाला असता वेगळा. पण हे ते तर जरतरच्या गोष्टी आहेत. हां, ठीक आहे. कारण हा जो फॅक्टर बोलतोयस ना, तो हं. माझ्या बाबतीत अगदी उलटा झालेला. अच्छा. जेव्हा मी फर्स्ट जॉबला गेलेलो, तेव्हा निनाद टिपणीस म्हणून एक आर्किटेक्ट आहेत. हां. सो ही इज अ वेल नोन स्पीकर रादर दॅन ॲज अ डिझायनर ते फार वेल नोन स्पीकर आहेत. हं, सो माझा जो प्रॉब्लेम होता इंग्लिशचा, तो त्यांनी लगेच कॅप्चर केलेला फर्स्ट ह्याच्यामध्येच. हं. आणि त्यांनी म्हणजे ते लिटरली ते दर आठवड्याला सेशन कसे होतात, तसे ते हां, आमच्याशी येऊन बोलायचे. हां, आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जो कॉन्फिडन्स मिळवून दिला ना, हां, रादर दॅन त्यांचं म्हणणं हेच असतं, की तू इंग्लिशमध्ये बोललास तुला तुला व्यक्त करायच्या आहेत ना तुझ्या भावना. हां. ते तू मराठीत बोल, हिंदीत बोल. तुला काय फक्त समोरच्याला ग्रेट. सांगितलं पाहिजे. सो हा माझा जसं तू बोलला त्याच्या अगदी उलटा एक्सपिरियन्स माझा हां. आला ह्या बाबतीमध्ये. हेच अमय वाघ पण बोललाय ह्या मूव्हीमध्ये, की तुम्हाला भावना कळल्याशी मतलब आहे ना, हं. की कसं आहे पाणी म्हटलं तरी ते पाणीच होतंय आणि पाणी म्हटलं तरी ते ते पाणीच पाणीच होतंय. होतंय. असं त्याचा एक फार सुंदर डायलॉग आहे ह्या मूव्हीमध्ये. ऑब्व्हियसली हेमंत डोमे ऑल क्रेडिट गोज टू यू. तुम्ही फार चांगलं रायटिंग केलंय. ॲक्चुअली रायटिंगवर येऊया आता परत. हं. रायटिंगचा विषय निघालाच आहे तर. मी असं म्हटलं, की फार चांगलं रायटिंग आहे. पण ॲक्चुअली असं आहे ना, की रायटिंग अजून चांगलं होऊ शकलं असतं असं मला वाटतंय एकंदरीत. कारण कॅरेक्टर्स फार डेव्हलप नाहीयेत. एक फार्सिकल टाइप थोडाफार कुठेतरी झालाय. एंडला आपल्याला माहिती आहे, की एक मोठा स्वगत किंवा असं मोठं एकपात्री डायलॉग असा येणार आहे सचिन खेडेकर सरांचा किंवा ॲट लीस्ट चांदेकर किंवा वाघ ह्यांचा कुठेतरी येईल किंवा मेन कास्टमधल्या कोणाचाही एक हं, असा एक हं. मोठा डायलॉग येणार आहे हे माहिती होतं. पण कॅरेक्टर डेव्हलपमेंट ही फार अशी मला वरच्या लेव्हलवर वाटली. तुझं काय मत आहे याबाबतीत? सेम कारण आता मी बाकीच्या रिसेंटमध्ये सीरीज बघतो किंवा आपण त्याच्यामध्ये कॅरेक्टर्सना फार इम्पोर्टन्स दिला जातो. म्हणजे एखाद्या माणसाचा स्वभाव कसा असू शकतो आणि कसा असू नाही शकत. ह्या दोन्ही हं, हं. गोष्टींचं तेवढं म्हणजे युजुअली करतात. माईट बी त्यांचा मूव्हीच्या शॉर्ट टाईममुळे सीरीज नाहीये. मूव्ही आहे हं, त्याच्यामुळे जर हं, कदाचित त्यांना तेवढं डेव्हलप करण्याचा वेळ नसेल मिळाला. हं, पण तरी आहेत असे मूव्ही ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली काही कॅरेक्टर फोकस्ड असतात युजुअली. हं. सो थोडं त्यांनी करायला पाहिजे होतं प्रत्येकाच्या हं. लाईफबद्दल थोडं-थोडं करून, पण तरी ॲक्चुअली ठीक आहे. माझं असं मत होतं, की जर शाळेंबद्दल बोलतोय, तर मग शाळेबद्दल बोलूया. हं, म्हणजे त्याच्यावरती जास्त लक्ष देऊया. कारण मी असं नाही म्हणत आहे, की त्यांनी नाही दिलंय लक्ष. हं. पण मग आता असं झालंय, की त्यांनी थोडं-थोडं यांच्याबद्दल दाखवलंय. आता ते अर्धवट वाटतंय. त्यापेक्षा असं करा, हे मी कुणालाही असं करा किंवा असं म्हणजे माझी अक्कल पासळत नाहीये. पण मला असं वाटतं, की मग त्यांच्या ॲक्चुअल आठवणी जास्त हे केल्या असत्या आपण आणि मग तो खेडेकर सरांचा एवढा मोठा जो डायलॉग आहे हं, ह्यांचा, तो एवढ्या वरवरचा न एवढा हायलाइट न होता, तो एक बेसिक त्यांच्याबद्दल मीटिंग दाखवली असती हं, 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 त्यांची आणि शिक्षण मंत्र्यांची आणि तेच तिकडे कन्क्लूड केलं असतं आणि ॲक्चुअल इमोशन्स आणि भावनांवरती जरी लक्ष दिलं असतं, हं. तरी माझ्या मते हा मूव्ही फार जरा वेगळा होऊ शकला पण असता. मला अजून पॉइंट काय वाटतं माहिती आहे, की हे ज्यांनी तो मूव्हीमधला जो प्रवास दाखवलाय ना, तो आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स केलाय हो. ॲक्चुअली. त्याच्यामुळे तुझं काय आता असं माझा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. तुझ्या अगदी उलटा अगेन, की आय नो. कारण आपण त्या गोष्टी सगळ्या एक्सपिरियन्स केल्यास. हो, म्हणजे हो. शाळेतल्या 1ली ते 10वी म्हण. हो. त्याच्यामुळे तुला प्रत्येक गोष्टीमध्ये, की मी ह्या वेळेला हे केलेलं आहे, हा क्षणी हं. हे केलं. त्याच्यामुळे तू असंही असू शकतं, की आपण त्या गोष्टी मूव्हीत दिसत नाहीये असं म्हणून आपण कदाचित त्या गोष्टी मिस करतोय, की त्यांनी सरांनी दाखवलं असंही होऊ शकतं. तसं होऊ शकतं, पण आता बघ ना, ते एक आता उदय सबनीस सरांनी हं. तो पॅटीस विकणाऱ्याचा रोल केलाय हं, तिकडे, हं. ठीक आहे. आता त्यांच्या रोलमध्ये त्यांनी जी तेवढ्याशा ह्याच्यामध्ये त्यांनी जी ॲक्टिंग केली, हं. त्यांचा सीन किती हार्डली 1.5 मिनिटं, 2 मिनिटाचा हं, हं, त्यांचा हं. रोल असेल तिकडे, ठीक आहे. पण त्यांनी जी ॲक्टिंग केली आहे तिकडे, ते म्हणजे आता मी काय बोलू? ठीक आहे. आता विनय आपटे सर होते, ठीक आहे. त्याच्यानंतर मला असं तो एक एल्डरली कॅरेक्टर करणार ना मराठीमध्ये असं ते, की हं, हं. विनय आपटे सर होते. परत आपले विक्रम गोखले सर होते. आता उदय सबनीस सर आहेत आणि असे बरेच आहेत, नाही असं नाहीये. पण जे काम आता ह्यांनी केलं ना, उदय सरांनी, ते म्हणजे फार त्या 2 मिनिटामध्ये पण म्हणजे हे मराठी स्टेजचा दर्जा काय आहे? तो ह्यातनं कळला. पण मला
तरी सुद्धा असं वाटतंय ना, की तिकडे थोडं खूप खूप थोडं काय खूप हं, वाव होता. एक चांगला असं हे करायला टाईट प्लॉट डेव्हलप हं, हं, करायला, हं, पण हं. तो प्लॉट तेवढा टाईट झाला नाहीये. फार फार्सिकल आणि असा फार असा म्हणजे त्या तलावाच्या काठी उभं राहून आपण जो दगड मारतो ना, तो हं, पाण्यावरनं जो टप, 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 टप्पा खात जातो ना, तसे ते टप्पे-टप्पे खात स्क्रिप्ट गेली हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट, हं, हा हं. पॉइंट, की म्हणजे नॉस्टॅल्जिया हे कव्हर केलं. मग शाळेच्या बाजूचा वडापाववाला, सँडविचवाला हं, हं, हं. तो कव्हर झाला. मग शाळेमध्ये आपण जी मस्ती केली ते कव्हर झालं. आता ह्यांच्यातलं जे रिलेशन आहे, अमोल वाघ आणि त्याच्या बहिणीमधलं कादंबरी हं, मॅमने जो हे केलाय, तर त्यांच्यामध्ये जर तू बघशील ना, तर तिकडे सुद्धा एक स्टोरी आहे. हं. ती वर झालीये, पण आहे, स्टोरी आहे. त्यांनी अच्छा. सगळ्यांनी फार काम केलंय. हार्डली त्यांचे 2-3 कन्व्हर्सेशन्स दाखवलेत हां, ओव्हरऑल ह्याच्यात. त्याच्यामध्ये सगळं कव्हर झालंय. पण ते फार असं कनेक्ट करायला कठीण जातंय. म्हणजे त्या कॅरेक्टर्स बरोबर ना, जसं तू म्हणालास, की आपल्या काही-काही स्टोरी आहेत शाळेतल्या म्हणून आपण कनेक्ट करतोय. करतोय. पण ॲज अ स्टोरी ती कमी पडते. कनेक्ट करायला. माझा तो मुद्दा आहे. मी असं नाही म्हणत आहे, की स्टोरी वाईट आहे. वाईट तुम्ही बघू नका. आहे. पिक्चर खूप चांगला आहे. कॉमेडी म्हणा, जी सिच्युएशनल कॉमेडी आहे, जी स्टोरी पण आहे, ती फार चांगली आहे. तुम्ही पिक्चर बघा. मला पिक्चर खूप आवडला. पण मला असं म्हणायचं आहे, की आपण आमची जशी सवय आहे ना, आम्ही निटपिकिंग करतो थोडं-थोडं, काहीतरी खोचून-खोचून काढतो. त्यातला हा प्रकार आहे, की तो हे करता आलं असतं अजून थोडंसं चांगलं. बट अदरवाईज सगळ्यांचा परफॉर्मन्स खरंच, खरंच छानच आहे. उत्तम. छानच. स्पेशली अमय वाघ, टेका भाव, सिद्धार्थ चांदेकर ॲज युजुअल तुम्ही पाहातच म्हणजे सहज, छान, सुंदर मोस्टली सेन, प्राजक्ता कोळी, टेका भाऊ गाईज. गुड वर्क. ॲक्चुअली गुड वर्क. नाही खरंच आणि माझा सगळ्यात बेस्ट मला अमेय वाघ वाटला. म्हणजे हो, हो. त्याने खाल्लंय म्हणजे हो. बाकीच्यांचे रोल्स आणि लिटरली म्हणजे त्याने फार वरच्या लेव्हलची ॲक्टिंग केली. खरंच मस्तच केली येस, येस, ॲक्टिंग येस, त्याने. येस, येस. नाही कोथरूडचा जॉन स्नो. कोथरूडचा जॉन स्नो, व्हाईट वॉकर्स मारले तू. एक नंबर, एक नंबर. मला एक ॲड करायचंय हं. आणि ही फार मोठी चूक झाली असती जर आपण हे केलं नसतं तर. एक छोटासा रोल आहे, जो सायली संजीव ह्यांनी पण केलाय आणि निर्मिती मॅडम. निर्मिती मॅमनेही केलाय. दोघांनीही म्हणजे काय म्हणू, निर्मिती मॅम तर म्हणजे मला योग आलेला त्यांना भेटायचा पण. तर त्या जेवढ्या छान आहेत ॲक्टर, तेवढ्याच त्या छान व्यक्ती आहेत. हे मी पर्सनल ज्यांना भेटलोय त्याच्यावरून मी सांगतोय. डाउन टू अर्थ, व्हेरी असं काइंड म्हणू काइंड असं एवढं आणि आज त्यांना जेव्हा मी बघितलं त्या रोलमध्ये, तर त्या एवढ्या सहज वाटल्या, त्या एवढ्या छान वाटल्या. त्यांच्या हाताला पण काहीतरी मोजून 3 मिनिटं, 4 मिनिटाचा काहीतरी डायलॉग थोडेफार हं, आले हं, असतील हं. थोड्या. पण त्यात पण ते दाखवून देतात, की अरे, मी कोण आहे? सो तुम्हाला काही ॲड करायचं अजून उमेश सर? नाही, मला फक्त माझ्या शिक्षकांना थँक यू म्हणायचं शाळेतल्या. थँक यू, थँक यू, थँक यू. आपण आता म्हणजे बाकीच्या ॲक्टर्सबद्दल भरपूर बोलतो आहोत, पण सचिन खेडेकर वॉज द प्रिन्सिपल येस, येस. मुख्याध्यापक. त्यांच्याबद्दलचं तुझं हे काय मत? ॲक्चुअली ना फार म्हणजे मुख्याध्यापक कसे असावेत, हा तर झालाच प्रकार. त्यांच्याकडे बघून ते तर वाटलंच. पण एक मुलांशी फर्क न होता, ठीक आहे, मुलांना आपलं करून घेऊन पण त्या पदाचा मान कसा राखावा, तो जो प्रकार आहे ना, ते सरांनी फार एकदम ॲक्युरेटली दाखवलंय. की बोलताना कुठेही असं त्यांनी तोल जाऊ दिला नाहीये. हं, कॅरेक्टरमध्ये आपण कधीतरी वाहत जातो ना, तसं हातवारे होतात वगैरे, वगैरे असं सगळं. पण त्यांचं ओव्हरऑल जर तू बघशील ना, कॅरेक्टर जे त्यांनी हे केलंय, ते फार असं बोलताना संयमी आहेत. उगाच असं हातवारे हं. नाहीयेत, उगाच असं डोकं फिरून असं, उगाच असं वळणं जोरात नाहीये. फार असं काम आहेत, कंपोज्ड आहेत. त्यांचा पोशाख पण बघितलंस तर एक साधी पॅन्ट, चप्पल, साधं इस्त्री केलेलं, पण सगळं शर्ट. नीटनेटकं टापटीप सगळं, प्रत्येक वेळेस. आणि मुलांशी बोलताना पण ते असं त्यांना समजून घेतायत. हं. त्यांच्याशी बोलताना पण त्यांचा स्वर खालीच आहे. कुठेही असा वरच्या स्वरात "अरे, का? अरे, का रे?" आणि नाही. त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही माहिती आहेत. हां. आणि त्यांनी ते त्यांना प्रोत्साहन दिलंय त्या गोष्टीला. नाही पण शेवटी मूव्हीचं मन फार भरून येतं. हां. आणि जर तू मराठी शाळेतला असशील तर अजून अरे, जास्त. हो.
म्हणजे शेवटचा जो अमेय वाघचा जो पूर्ण डायलॉगचा एक हं, मध्ये एक सेक्शन आहे हं. त्याचा. म्हणजे तू मराठी शाळेतला असतास तर म्हणजे कंप्लीटली तू गेलास तिकडे संपलायस तू पूर्ण. म्हणजे इव्हन म्हणजे आपल्या बाजूला हो, काही हो. अगदीच अगदीच म्हातारी नाही, पण काही वयोवृद्ध बसलेले होते अरे! आणि त्यांनी त्यांचं ते वाह, 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 वाह मध्ये चालू हां. होतं त्या डायलॉग डिलिव्हरीला. अच्छा, हे मला आवर्जून सांगायचं आहे हां. हे मला आवर्जून माझ्या बाजूला जे बसलेले काका, ते एवढे भारावलेले ह्या मूव्हीसाठी. हेमंत सर तुमच्यासाठी जर तुम्ही कधी हा बघाल एपिसोड, तर ते काका एवढे भारावलेले, की ते एकेका डायलॉगला, एकेका गोष्टीला जो शेवटचा जो सीन आहे, शिक्षण मंत्री आणि सचिन खेडेकर सरांमधला, त्याच्यामध्ये ते प्रत्येक गोष्टीला टाळ्या वाजवतायत. एकटेच वाजवत होते आणि हां, आणि बरोबर आहे. हां, हेच हां, असंच हेच झालं असायला पाहिजे. पाहिजे. एवढं त्यांनी म्हणजे एवढा तू इन्व्हॉल्व इन्व्हॉल्व झाली. झालेले आणि मला असं वाटतं नाही, की कुठलाही सिनेमा एकाही व्यक्तीला एवढं जर इन्स्पायर करू शकतो ना, तर तो सिनेमा जिंकलाय तिकडेच, नक्कीच. असं मला वाटतंय. आणि ॲज युजुअल महाराष्ट्रात शूट झालाय. त्यामुळे यूकेमध्ये शूट नाही झाला, त्यामुळे दर्जा असणारच आहे बघा, असं मला वाटतंय. अ, अजून काही म्हणजे असं काढण्यासारखं नाहीये काही. असं मूव्ही छानच आहे. आम्हाला या मूव्हीबद्दल बोलायलाच ह्या कारणासाठी वाटतंय, की तो मूव्ही एवढा छान झालाय. तर येऊया आणि त्या मूव्हीबद्दल बोलूया असं आपण दोघांनी जेव्हा ठरवलं, अचानक भयानक. अचानक भयानक. तर ते मला वाटतं आपण साध्य केलंय. तर इकडेच थांबूया थांबूया. नक्कीच, नक्कीच. आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, हे सुद्धा आम्हाला कळवा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा इथं आलंच आणि कमेंट्समध्ये पण कळवा. आणि कमेंट्समध्ये तुमच्या शाळेची नावं मेन्शन करून तुमचं पूर्ण नाव मेन्शन करा. आणि प्लस तुमच्या शाळेतली एखादी आठवण जर तुम्ही आम्हाला याच्यात सांगितली कमेंट्समध्ये तर आम्हाला फार आवडेल आणि कदाचित आम्ही एक छोटासा फॉलो थ्रू एपिसोड घेऊन त्या कमेंट्सबद्दल पण बोलू. पण डिपेंड करतं की तुम्ही केवढे कमेंट करताय त्याच्यावर. तर बस एवढंच. भेटूया पुन्हा एकदा नवीन एपिसोड सकट आणि नवीन चर्चेसकट. नमस्कार.